नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी आता अर्णवला सांगत असते की सर चला लवकर, तुम्ही ते काय करताय. तेव्हा अर्णव ईश्वरीला म्हणतो की मी सिंदूर थांब शू असं तो तिला करून तिथेच बसायला सांगतो. आणि त्यानंतर मग आता तो ईश्वरीच्या ओठांवरती बोट ठेवून तिला गप्प बसायला सांगतो. ईश्वरी म्हणते की सर पण तुम्ही ऐका तरी, मी काय बोलण्याचा प्रयत्न करते. तेव्हा तो म्हणतो की गप्प बसायचं, आता आपण काहीच बोलायचे नाही. ईश्वरी आता अर्णवकडे बघतच राहते. तो म्हणतो की मिस इंदोर, मला ना तुला खूप दिवसांपासून काहीतरी सांगायचं होतं. ईश्वरी आता अर्णवच्या डोळ्यात बघते आणि अगदी आतुरतेने विचारते की बोला ना सर. तेव्हा अर्णव पण अगदी प्रेमाने तिच्याकडे बघून तिला बोलू लागतो की मिस इंदोर तेव्हा ईश्वरी म्हणते की सर बोला ना काय झालं. तेव्हा मग तो पुढे म्हणतो की तेव्हा ती म्हणते की सर बोला पुढे काय झालं. तेव्हा तो म्हणतो की आय रिअली थँक्यू. असं म्हटल्यावर आता ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि पुन्हा चिडते. म्हणतो पण ना मी तुझ्यावर खूप चिडलोय हा. तू अशी मला एकट्याला सोडून का निघून गेली. तू अशी मगाशी चिडून का निघून गेली. असं ईश्वरीला विचारल्यानंतर ती गप्पच बसते आणि म्हणते की सर प्लीज चला ना घरी. मी ना तुमच्यासाठी घरी एक सरप्राईज ठेवले. तेव्हा मग तो म्हणतो की वॉट, लिलीची फुलं. तेव्हा ती म्हणते की ॲलर्जी. तो म्हणतो की हो नको. मग रेड रोसेस चालतील. ईश्वरी म्हणते की चालेल ठीक आहे, मी तुमच्यासाठी रेड रोजेस आणेन हां, चला प्लीज लवकर चला. असं म्हणून लहान मुलासारखं ती अर्णवला सांभाळते आणि म्हणते की चला लवकर आता आपण घरी जाऊया. तेव्हा मग तो म्हणतो की येस रेड रोजेस. असं म्हणून तो खुश होतो आणि ईश्वरी त्याला पकडून घेऊन जाते. नंतर इथे अंजली विचारत असते की मामा आजचं फंक्शन कसं झालं. तेव्हा मामा म्हणतो की अगं अंजली, आज ईश्वरीच्या भाषेत सांगायचं झालं तर आजचं हे इनॉग्रेशनचे जे फंक्शन होते ते अगदी बढिया झालं बरं का. तेव्हा सगळे हसायला लागतात. राकेश मात्र चिडत असतो. तो विचार करतो की इतकं या इंदोरी जिलेबीला तावडीत धरण्याचा प्रयत्न केला होता, तरी शेवटी ती माझ्या हातातून निसटलीच आणि आज हा मामा त्याच इनॉग्रेशनचं कौतुक करून माझ्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करतोय. आणि तो खूप चिडत असतो. तेव्हा ती म्हणते की मामा मला आजच्या फंक्शनचे जरा दोघांचे फोटोज दाखव ना. तेव्हा तो म्हणतो की हो अगं हे बघ, आताच मला माझ्या एका स्टाफने पाठवलं, थांब मी तुला लगेच दाखवतो. मामा आता आकाशला आणि अंजलीला ते फोटोज दाखवत असतो आणि मग म्हणतो की अगं किती छान आलेत बघ ना फोटोज. आणि दोघांनीही त्या जे पोस्टर होतं त्याचं जे पोस्टरचं अनवेल दोघांनी मिळून केलं बरं का. तेव्हा हे ऐकल्यावरती लगेचच अंजली म्हणते की वाव किती क्यूट, हे कपल आपलं किती क्यूट दिसतंय, खरंच खूपच छान दिसतंय. तेव्हा मामी म्हणते की मग आणखी काय. तेव्हा लगेच मामा म्हणतो की पण मला सांग वल्लरी, अगं तू आज अचानक कशी काय धडपडलीस पण. तेव्हा मामी म्हणते की अच्छा अचानक म्हणजे ठीक आहे, पुढच्या वेळेला काय करीन मी, मुहूर्त काढून धडपडीन बरं. तेव्हा मामा म्हणतो की अरे सॉरी. त्याच वेळेला इथे अंजली म्हणते की मामा ते जाऊ दे, खरंच ते दोघंजणं कपल ना खूप क्यूट दिसतंय. तेव्हा मामी म्हणते की हो हो पुरे झालं कौतुक. नंतर आकाश म्हणतो की डॅड पण एक गोष्टीचा आनंद आहे की ईश्वरी एकटी का होईना ऑफिसला अगदी वेळेवर पोचली बरं का, त्यामुळे दादा माझ्यावर चिडला नाही. नंतर अंजली म्हणते की हो ते तर आहेच, ईश्वरी पोचली अगदी करेक्ट वेळेवर. परंतु ना मला इतका आनंद झाला आहे ना मामा, आता देवाकडे फक्त एकच प्रार्थना आहे की आपलं हे क्यूट कपल ना यांच्यामधलं जे प्रेम आहे ना ते दिवसेंदिवस असंच वाढत जाऊ दे आणि त्यांचं नातं हे अगदी खुलून येऊ दे, दोघंही एकमेकांसाठी अगदी खुश आहेत. असं म्हणून आता अंजली त्यांचं कौतुक करते. राकेशला तर त्यांच्या कौतुकाविषयी ऐकवलंच जात नसतं. तो रागाने चिडून उठून तिथून निघून जातो. तेव्हा मग आकाश विचारतो की दीदी अचानक जीजू असे काही न सांगता उठून का निघून गेले. तेव्हा अंजली म्हणते की काही माहीत नाही अरे, त्यांना काहीतरी काम आठवलं असतं म्हणून ते गेले असतील. मग त्यावर आकाशला बघून मामाही मान डोलावतो आणि वल्लरी विचार करते की आज लावण्या माझ्यावर खूप चिडली असेल, माझ्यामुळे ईश्वरी निघून गेली म्हणून. त्यानंतर अंजली एक एक फोटोज बघत असते आणि आकाशला कॉल येतो. तो तेवढ्यातच बाजूला जातो आणि इथे वल्लरी विचार करते की आजकाल नक्की या आकाशचं काय चाललं आहे. कोणाचा फोन आला की हा लगेच असा बाजूला जाऊन बोलायला जातो, जरा लक्ष ठेवलं पाहिजे. तेवढ्यात वल्लरी अगदी पटकन उठून चालत जात असते त्याच्या मागे आणि मागे वळून बघते तर तिला कोणीही बघितलेलं नसतं, म्हणून ती अगदी मुद्दाम काठी टेकत टेकत जाण्याचे नाटक करते. तर इथे लावण्या ही तिच्या घरी आलेली असते आणि ती तिथून बाहेर आल्यानंतर तिला ईश्वरीने वाजवलेली कानाखाली आठवते आणि ती तिच्या गालाला हात लावते आणि म्हणते की शी स्लॅप मी.
मला त्या मिडल क्लास ईश्वरीने कानाखाली वाजवली. हाऊ डेअर शी, असं म्हणून ती खूप आता चिडलेली असते आणि रागाने लालबुंद झालेली असते आणि म्हणते की नाही, ती मिडल क्लास ईश्वरी, मिडल क्लास चिपो वर्नॅक्युलर मला कानाखाली वाजवते, या लावण्य देशमुखच्या कानाखाली वाजवते. नाही, काही झालं ना तरी मी तिला सोडणार नाही आहे. मी तिचा हा जो काही बदला आहे ना तो घेऊनच राहणार आहे. मी तिला कधीच आता सोडणार नाही, असं म्हणून असं म्हणून लावण्य खूपच जास्त चिडत असते आणि म्हणते की तिला काय वाटतं की हे सगळं ती काही करते आणि मी ऐकून घेईन. नो, नो वेज, मी अजिबात हे करणार नाही. आणि एक दिवस असा येईल की जशी तिने माझ्या कानाखाली वाजवली ना तशीच ही तिच्या कानाखाली वाजवेल आणि तिचा अपमान करून तिला त्याच्या घराबाहेर काढून टाकेल. आणि हे सगळं तो करणारच आहे. एक दिवस माझ्याशी जे वागली तेच तुझ्यासोबत वागणार आहे, मिडल क्लास. आणि एक दिवस हे नक्की म्हणजे नक्की होणार. आणि हे लावण्य देशमुखचं तुला चॅलेंज आहे आणि प्रॉमिस पण आहे, असं म्हणून ती खूपच जास्त चिडत असते. आणि तिला सगळं आठवतं की ती सारखी सारखी ईश्वरी, अर्णव आणि तिच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करते. आणि जर आज ती मिडल क्लास आमच्या दोघांच्या मध्ये आली नसती तर मी आणि आज एकत्र आलो असतो, याचीच सारखी सारखी तिला खंत वाटत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ईश्वरी आता अर्णवला धरून ऑफिसच्या बाहेर आणते आणि मग त्याला धरून ती म्हणते की अर्णव सर, व्यवस्थित चला. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर, हे बघ आली आपली गाडी. तेव्हा तो म्हणतो की चल आता आपल्या गाडीवर बसूया, नाहीतर आपण एक काम करूया का, आपण आज मस्तपैकी लाँग ड्राईव्हला जाऊया का. चलो लेट्स गो टू लाँग ड्राईव्ह. ईश्वरी म्हणते की लाँग ड्राईव्ह. तेव्हा तो म्हणतो की हो लाँग ड्राईव्ह, आपण एक काम करूया, आपण ना इंदोरला जाऊया. ईश्वरी म्हणते की सर, काय चाललंय तुमचं, इंदोर आधी आपल्या स्वतःच्या घरी सुखरूप पोचलं पाहिजे आणि म्हणे इंदोरला जात आहेत. तुम्हाला आज सर गाडी तरी चालवता येणार आहे का, तुमची हालत तरी बघा तुम्ही कसे आहे आणि तुम्ही कसे गाडी चालवू शकणार. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर, तू मला अंडर एस्टिमेट करते. अगं मला ला तू अंडर एस्टिमेट करते. काहीही करू शकतो. गाडी चालवू शकतो, ट्रक चालवू शकतो, स्पीड बोट, पायलट, विमान, सगळं सगळं मी चालवू शकतो, समजलं. मला सगळं काही चालवता येईल. यू वॉन्ट टू सी, असं म्हणून तो आता दाखवतो की हे बघ मी ना आता विमान चालवतो. आणि तो पुन्हा बुम असं करून त्याच्या हातानेच विमान चालवून लहान मुलांसारखं दाखवतो. आणि विमान कसं टेक ऑफ करतो तसं तो तिथे उडी मारून टेक ऑफ करायला जात असतो. ईश्वरी म्हणते की सर प्लीज थांबा, अहो काय झालं आहे काय तुम्हाला, हे काय करताय तुम्ही, प्लीज थांबा ना सर. तेव्हा आता तो म्हणतो की नाही मिस इंदोर, आता अजिबात थांबायचं नाही, तुला बघायचं आहे ना मी काय करू शकतो, थांबच, मी आता तुला दाखवतो. असं म्हणून आता अर्णव हा तिथून वरच्यावर उड्या मारत असतो. ईश्वरी म्हणते की सर प्लीज प्लीज थांबा, अहो काय करताय, पडाल ना तुम्ही. तेव्हा आता तितक्यातच अर्णव हा म्हणतो की थांब, आता मी ना तुला स्पीड बोट चालवून दाखवतो हां, असं म्हणून तो तिथून तिला दुसरी गाडी चालवून दाखवायला जातो. आता ईश्वरी ही त्याच्याकडे डोळ्यातच बघते आणि त्याला सावरते. अर्णव खाली पडणार तोच ईश्वरी त्याला सावरते. मग अर्णव म्हणतो की वा मिस इंदोर, क्या बात आहे, एक दरवेळेस तू धडपडतेस आणि मी तुला सावरतो, पण आज मी धडपडलो आणि तू मला सावरलं, दॅट्स ग्रेट, खरंच खूप मजा आली. आता ईश्वरी त्याला उठून उभं करते आणि म्हणते की सर प्लीज अर्णव सर, आता हे सगळं थांबवा ना तुम्ही, ठीक आहे, आपण आता घरी जाऊया, समजलं. तर तो म्हणतो की ठीक आहे, मी गाडी चालवतो आता. ईश्वरी म्हणते नाही, मी बिलकुल तुम्हाला गाडी चालवू देणार नाही. त्यापेक्षा ना आपण एक काम करूया का सर, आपण ना एक काम करूया, आपण रिक्षाने घरी जाऊया का. तो म्हणतो की ओके, गुड आयडिया. आता तो शिर्केला फोन लावून म्हणतो की शिर्के, एक काम करा, 10 रिक्षा विकत घ्या आणि ना 10 रिक्षांचं लेबलिंग वगैरे अगदी मस्त झालं पाहिजे, त्याचं कलर कॉम्बिनेशन वगैरे एकदम भारी पाहिजे. आणि हो, त्या 10 रिक्षांवरती ना आपल्या सात्विक फॅशनचा लोगो लावा तुम्ही, समजलं. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर, अहो आपण एकच रिक्षा घेऊया आणि तेही भाड्याने. तेव्हा मग लगेच अर्णव त्याला म्हणतो की हे बघा शिर्के, एकच रिक्षा पाहिजे. तेव्हा आता लगेचच तो फोन ठेवतो आणि ईश्वरी म्हणते की सर चला आता तुम्ही. तेव्हा आता अर्णव म्हणतो की मिस इंदोर, खरंच असंच असलं पाहिजे, जेव्हा मी धडपडत असलो तेव्हा तू मला सावरशील आणि जेव्हा मी अडचणीत असलो तेव्हा मी तुला सावरेन, असंच करत आपण पुढे पुढे जाऊया, ठीक आहे, आपल्याला पुढे तर गेलं पाहिजे ना. तेव्हाच ती म्हणते की हो सर पुढे चला. तो म्हणतो की हो हो गेलंच पाहिजे, आपण एकमेकांच्या मदतीने पुढे जाऊया. तेव्हा आता ईश्वरी आणि अर्णव रिक्षाने कसे बसे घरी पोचतात आणि अर्णवची अजून वेडेपणा काही गेलेला नसतो. तेव्हा मग आता ते दोघंजणही गाडीमधून उतरतात आणि उतरल्यानंतर इथे आता ईश्वरीला रिक्षावाला म्हणतो की मॅडम पैसे. तेव्हा अर्णव मात्र ईश्वरी त्याच्या खिशातून पैसे घेते आणि पैसे घेतल्यानंतर पळत पळत निघून जात असतो.
तो म्हणतो की मी सिंदूर चल ना पटकन. तेव्हा तो खिशामधून हात घालायला देतो आणि तिथून पळतच निघून जातो. आणि त्या रिक्षावाल्याला ईश्वरी म्हणते की भैया हे जे पैसे आहेत चेंज ते तुम्ही ठेवून घ्या आणि थँक्यू भैया असं म्हणून ती बाजूला येते आणि बघते तर अर्णव सर कुठे नाही. ती म्हणते की हे अर्णव सर आता कुठे गेले असतील अचानक. आता तर इथे रिक्षातच होते. ती आता खूप घाबरते आणि अर्णवला इकडे तिकडे शोधायला लागते आणि समोर बघते तर अर्णव तिथे वरती जाऊन बसलेला असतो. ती आवाज देत असते की अर्णव सर कुठे आहात तुम्ही. तेव्हा तो तिथे बसतो आणि वरती बसून म्हणतो की मी सिंदूर बघ ना इथे किती छान वाटतंय, प्लीज बस ना इथे. एक काम करतो मी बाजूला होतो, आपण ना इथे असं 50-50 बसूया. ईश्वरी म्हणते की सर अहो प्लीज चला ना, इथे काय करताय तुम्ही, प्लीज आतमध्ये आपल्या घरी चला ना. आणि बघा किती थंडी वाटते इथे, बघा ना आजूबाजूला किती थंडी आहे. तेव्हा मग लगेच तो म्हणतो की मी सिंदूर काय बोलतेस तू, थंडी आहे, मला तर इथे कुठे दिसतच नाही आहे थंडी. कुठे आहे थंडी, ए थंडी कुठे आहे तू, असं बोलून तो ओरडायला लागतो. ईश्वरी म्हणते की सर अहो काय झालं आहे काय तुम्हाला, अहो म्हणजे थंडी कुठे दिसत नाही पण बघा ना ती लागते किती थंडी आहे, अगदी मला तर कुडकुडायला होतं आहे. तेव्हा मग तो म्हणतो की मिस इंदोर थांब, तू बस आता इथे, इथे थांब ना, बघ ना किती मजा येते इथे. तेव्हा तो पुन्हा तिथून उतरून बाहेर येतो आणि म्हणतो की बघ स्टार्स, बघ स्टार्स, वरती बघ आकाशात. आता तो पळत पळत येतो आणि म्हणतो की वाव स्टार्स बघ किती छान दिसतात. असं म्हणून आता त्या पुन्हा स्टार्सकडे तो पळत पळत चाललेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर असं काय करता. तो म्हणतो की मिस इंदोर मला ना स्टार्स खूप आवडतात, म्हणजे किती छान वाटतात बघ ना हे स्टार्स सगळे आकाशामध्ये. एरवी असे स्टार्स आपल्याला बघायला पण मिळत नाहीत. तेव्हा मग अर्णव तिथे म्हणतो की मी आहे ना आता इथे झोपतो आणि आभाळातले ते स्टार्स बघतो, ते बघ स्टार्स. असं म्हणून आता ईश्वरी म्हणते की आता काय करू हे भगवान, गणूबाप्पा काय करू या अर्णव सरांचं मी, मला आज कळतच नाही आहे की माझ्या या गणूबाप्पा देवा देवा तू काय केलं आहे अर्णव सरांचं. आज माझ्या या भडकूचंदचा खेलूचंद कसा झाला आहे ना तेच समजत नाही आहे मला. मला खूप कंटाळा येतो आहे आणि समजत नाही आहे यांना मी नॉर्मल कसं करू. असं म्हणून आता ईश्वरी खूपच वैतागत असते पण अर्णव मात्र काही ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो की मी सिंदूर इथे बस ना, बघ हे स्टार्स बघून किती मस्त वाटतंय. आता ईश्वरी बसते तेव्हा अर्णव पटकन तिच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि म्हणतो की मी सिंदूर हे स्टार दिसते एक तुला, स्टार म्हणजे तुझ्या कानात जे तू आज इयरिंग घातले ना त्याप्रमाणेच ते स्टार दिसते. आता ईश्वरी त्याच्याकडे बघायलाच लागते की अर्णव नेमकं तिला काय दाखवण्याचा प्रयत्न करतोय. नंतर मग तो म्हणतो की मिस इंदोर आणखी एक तुला दाखवतो मी, हे बघ. आणि जे बाजूला जे स्टार दिसते ना ते ती छोटी चांदणी आहे ना, ते कसं आहे ना तुझं कपाळावरची जी टिकली असते ना ती तशी दिसते बघ. असं म्हणून आता ईश्वरी बघतच राहते. नंतर अर्णव तिला म्हणतो की मिस इंदोर तुला माहिती आहे जेव्हा जेव्हा तू सकाळी उठते ना तेव्हा तुझ्या कपाळावर ना कधी कधी टिकली नसते, पण ना तसं करत नको जाऊ, तू ना तुझ्या कपाळावर टिकली लावत जा बिकॉज टिकली कम्प्लीट्स यू. असं म्हटल्यावर आता ईश्वरी अर्णवकडे बघायलाच लागते आणि ईश्वरी विचार करते की बापरे, म्हणजे अर्णव सरांचं माझ्यावर इतकं लक्ष असतं. आजपर्यंत मला असं वाटलंही नव्हतं अर्णव सर माझ्याकडे इतकं निरखून बघत असतील. आणि ते पाहून तिला खूप बरं वाटतं. नंतर मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर नंतर बघ इथे खाली बघ काय आहे ते. इथे ना तुझं जसं छोटं मंगळसूत्र आणि जसं मोठं मंगळसूत्र आहे ना तसंच बघ हे स्टार्स दिसत आहेत आणि त्यांनी तशीच लाईन तयार केलेली आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय. तेव्हा अर्णव म्हणतो की हो हो वरती बघ ना. तेव्हा मग तो ईश्वरीला बघायला सांगतो. तेव्हा ईश्वरी वर बघते आणि तिला ते खूपच छान वाटू लागतं. नंतर मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर हे ना सगळं खूपच खूपच क्यूट वाटतंय मला, खूप मजा येते हे सगळं बघताना. तेव्हा आता ईश्वरीचं त्या प्रकारे कौतुक अर्णव करत असतो. ईश्वरी पूर्ण भारावून गेलेली असते. नंतर मग ईश्वरी विचार करते की इशू तुला इतकंही हुरवून जाण्याची गरज नाही आहे. सर हे सगळं जे काही बोलत आहेत ना ते नशेमध्ये बोलत आहेत आणि त्यामुळे तू त्या कोणत्याही गोष्टीवर आता विश्वास ठेवू शकत नाही आहे. आणि सर जेव्हा होशमध्ये असताना बोलतील तेव्हाच या सगळ्याला अर्थ आहे, नाहीतर हे सगळं असं बोलणं म्हणजे वेगळंच वाटतंय आणि यावर आता तू काही हुरवून जाऊ नकोस बरं का, असं ती स्वतःला समजवत असते. आणि अर्णव म्हणत असतो की मिस इंदोर हे बघ अशीच ना ही साडी तयार झाली पाहिजे. मी एक काम करतो, हे सगळं जे तुझं ब्युटी आहे ना ती अशी आभाळात उतरली बघ, तुझे इयरिंग्स, तुझी टिकली किंवा तुझं मंगळसूत्र आणि हे बघ हे दुसरं कर्व दिसतंय ना ते तुझ्या डोळ्यामधलं इनोसंट स्माईल असं आहे ते. असं म्हणून आता मग तो म्हणतो की आपण एक काम करूया, आता माझं ना फिक्स झालं आहे, आपण एक काम करूया अशा ना एका ब्रँडची आपण ना साडीच तयार करूया आणि हे असे जे काही डिझाईन्स आहेत ना तुझे इयरिंग्सचे किंवा काही बाकीच्या गोष्टी त्या ना सगळ्या या साडीमध्ये कम्प्लिटली आल्या पाहिजेत. मी सिरकेंशी बोलून घेतो
आपण ना लवकरात लवकर अशी एक साडीच लॉन्च करून टाकूया, मिस इंदोर साडी. असं म्हटल्यावर आता ईश्वरी म्हणते की हे भगवान, यांचं काय चाललंय आणि हे सगळं कधी संपणार आहे? तेव्हा मग ईश्वरीला कळत असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. अर्णव सरांच्या बाबतीत काहीतरी गडबड नक्की झाली आहे, त्यामुळे ते असे वागतायत. परंतु आता मी ह्यांना कसं व्यवस्थित घरी नेऊ, काय करू हे ऐकायलाच तयार नाहीत. ती ईश्वरी म्हणते की अर्णव सर, आता काहीतरी मला ना उपाय काढला पाहिजे. ते जरी सर आले पाहिजेत आतमध्ये उठून. तेव्हा मग आता ती विचार करते की आता काय करू मी? म्हणून ती मुद्दामच डास चावण्याचे नाटक करू लागते आणि "आई गं!" असं ओरडते. तो विचारतो, "मिस इंदोर, व्हॉट हॅपन?" तेव्हा मग ती म्हणते की "अर्णव सर, अहो इथे बघा ना, डास आहेत आणि मच्छर चावतायत मला." तेव्हा मग तो म्हणतो की "व्हॉट? मॉस्किटोज आहेत इथे? थांब, थांब, मी ना या मॉस्किटोजला बघतो. 1 मिनिट थांबा मिस इंदोर. मी एक काम करतो, माझी ना गन घेऊन येतो आणि मग त्या गनने आपण मॉस्किटोजला मारून टाकूया. आय विल किल देम." असं म्हणून तो आता बंदूक घेऊन येतो आणि ईश्वरी बघत बसते की आता अर्णव सर आणखी पुढे काय काय मजा करणार आहेत. तेव्हा तो म्हणतो की "थांब, माझी ना जी बंदूक आहे ना ती मी तिथे बाजूला ठेवली. मी ना घेऊनच येतो आणि त्यांना बघतोच, थांब." तेव्हा आता ईश्वरी म्हणते की "सर, अहो हे सगळं जाऊ द्या, आपण आतमध्ये निघून जाऊया." नंतर तो म्हणतो, "मिस इंदोर थांब." आणि इथे आता राकेश हा फोनवर बोलत असतो की "अहो दादा, असं काय करताय? मी काही तुमचे पैसे घेऊन कुठे पळून चाललोय का? देतो ना तुमचे पैसे परत. अहो मला थोडा वेळ द्या. मी नक्कीच तुमचे पैसे परत देतो." आणि असं म्हटल्यावर इथे अंजली तेवढ्यातच रूममध्ये येते. ती विचार करते की काय झालं असेल? हे एवढ्या रात्री कोणासोबत फोनवर बोलतात? काहीच कळत नाहीये. तेवढ्यातच बाहेरून आवाज येत असतो. मग राकेश फोन ठेवतो आणि विचार करतो की हा अंजली म्हणजे हा ईश्वरीचा तर आवाज नाही. असं तो पटकन बोलतो की बहुतेक हा ईश्वरीचा आवाज आहे. तेव्हा तितक्यातच अंजली मागून येते आणि म्हणते की "हो, अहो बरोबर बोललात तुम्ही. मला ना बाहेर चिंटू आणि ईश्वरीचा आवाज असल्यासारखं वाटतंय." तेव्हा राकेश म्हणतो की "पण ते इतक्या रात्री बाहेर का बरं थांबले असतील?" अंजली म्हणते की "आपण एक काम करूया, जाऊन बघूया काय झालं असेल ते." तेवढ्यातच त्यांचा आवाज आल्यामुळे अंजली त्याला त्या फोन कॉलचं विचारायचं राहून घेतात ते. आणि मग तरी ती विचारते की "अहो, हा कोणाचा फोन?" तेव्हा तो म्हणतो की "अगं काही नाही, एक क्लायंट होता, त्याने फोन केला होता." पण त्यानंतर राकेश म्हणतो की "अगं, ते सगळं जाऊ दे. आपण बाहेर जाऊन बघूया की नेमकं ईश्वरी आणि अर्णव बाहेर काय करतात." तेव्हा अंजली म्हणते की "हो, हो, चला लवकर." आता दोघंजणही निघून चाललेले असतात. त्याच वेळेला अर्णव आणि ईश्वरी यांचं पुन्हा ते चालूच असतं. अर्णव म्हणत असतो की "मिस इंदोर थांब. कुठे दाखव मला तो मॉस्किटो. मी ना त्याला बंदुकीने मारूनच टाकतो. नाहीतर एक काम करतो, इथे बाहेर असा उभा राहतो आणि टेबलवर सगळ्या मॉस्किटोजला असं बंदुकीने मारूनच टाकतो." आता तो सगळीकडे अगदी वर चढत असतो, खाली धडपडत असतो. ईश्वरी त्याला सावरत असते आणि तो म्हणतो की "थांब, ही माझी गन ना, याने मी सगळ्यांना आता मारूनच टाकणार आहे." त्याने हातात मोबाईल गन समजून धरलेला असतो आणि जोरजोरात सगळ्यांवरती फायर करत असतो. तो म्हणतो, "मिस इंदोर, तुझी पण बंदूक काढ ना, तू पण फायर करायला गे, लेट्स फायर." असं म्हणून तो आता जोरजोरात बंदूक वाजवायला लागतो. आणि ईश्वरी म्हणते की "सर, हे काय चाललंय काय तुमचं? प्लीज हे सगळं थांबवा ना." तेव्हा मग ईश्वरी म्हणते की "अर्णव सर, प्लीज तुम्ही आवाज चढवू नका. आवाज किती आहे तुमचा? डेसिबल लेवल बघा, किती आहे तुमच्या आवाजाची?" तेव्हा मग तो म्हणतो की "मिस इंदोर सॉरी, डेसिबल लेवल आणि तू पण किती जोरात ओरडते माझ्यावर." तेव्हा मग अर्णवला ईश्वरी सांगते की "आता तुम्ही ना इथे गपचूप बसा. आता काही बोलायचं नाही, समजलं?" तेव्हा मग तो म्हणतो की "मिस इंदोर, मग आता आपण मजा करूया, इथे खूप मजा वाटते." तेव्हा मग ती पुन्हा एकदा त्याचं तोंड दाबते आणि म्हणते की "अर्णव सर, तुमच्या लक्षात आहे ना सरप्राईज? तुम्हाला आतमध्ये रूममध्ये गेल्यावर एक सरप्राईज मिळणार आहे ना? तुम्हाला लक्षात आहे ना?" तो म्हणतो की "हो, राईट, सरप्राईज, मी तर विसरूनच गेलो होतो." तेव्हा मग ईश्वरी म्हणते की "अर्णव सर, चला मग लवकर चला. आपल्याला लवकर लवकर सरप्राईज बघायचे की नाही? चला मग लवकर." असं म्हणून ती त्याला घेऊन चाललेली असते. आणि मग तेवढ्यातच अर्णव म्हणतो की "मिस इंदोर, पण हे मॉस्किटो काय करायचं?" तेव्हा ईश्वरी म्हणते की "अहो, तुम्ही विसरले का? तुम्हाला मी रेड रोजेसचं सरप्राईज देणार होती आणि मग जे मॉस्किटोज आपले रूममध्ये असतील ना उरलेले, तिथे तुम्ही मारा हां. तुमची ही गन घ्या आणि तिथे तुम्ही ते मॉस्किटोज मारा." तेव्हा तो म्हणतो की "नो वे मिस इंदोर, अजिबात नाही. मी अजिबात ऐकणार नाही आहे तुझं. मला ना इथेच थांबायचं आहे. मला इथे खूप मजा वाटते. थांब ना मिस इंदोर, बघ ना इथे किती मजा येते आणि तुला का तिथे रूममध्ये जायचे?" तेव्हा ईश्वरी म्हणते की "सर, काय चाललंय काय तुमचं? काय करू ना? मला माझंच कळत नाही आहे आज." तेव्हा तो म्हणतो की "काहीच करू नको. मिस इंदोर, तू फक्त इथे बस आज. अजिबात कुठे जाऊ नको." तेव्हा आता अर्णवच्या जरासं डोकं दुखायला लागतं. तो ॲक्टिंग करायला लागतो की "मिस इंदोर, मला त्रास होतोय." तेव्हा ईश्वरी विचारते की "सर, नेमका काय त्रास होतोय? सांगा मला." तेव्हा मग तो म्हणतो की "मिस इंदोर, माझं ना डोकं जरा गरगरतंय, डोकं दुखतंय." ईश्वरी म्हणते की "सर, आता काय करायचं काय मी तुमचं?"
तेव्हा मग पुन्हा एकदा तो डोकं दुखणं थांबल्यासारखं अगदी बोलू लागतो आणि उंच उड्या मारून म्हणतो की चला आता ना माझं सगळं व्यवस्थित झाले, आता पुन्हा आपण आपली मस्ती सुरू करू, पुन्हा मी माझं विमान चालवतो. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर हे बघा, मी तुम्हाला सांगते ना आता तुम्हाला बरे वाटत नाही आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही चला आणि आराम करा थोडा वेळ, म्हणजे तुम्हाला खूप बरं वाटेल आणि आपण रूममध्ये जाऊया. असं इथे बाहेर कोणी आपल्याला बघितलं तर खूप प्रॉब्लेम होईल, त्यापेक्षा चला ना आपण रूममध्ये जाऊया. तेव्हा मग आता अर्णव ऐकत नसतो, तो ईश्वरीला मागून धरतो आणि म्हणतो की मिस इंदोर प्लीज प्लीज चल लवकर, आपण इथे खूप मजा करूया. ईश्वरी अगदी त्याला धरत असते, तो ईश्वरीला मागून धरत असतो. दोघांचे असेच काहीतरी सुरू असते. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर मला हे सगळंच करायचं आहे, मी इथेच थांबणार आहे. तेव्हा अंजली बघते आणि म्हणते की वाव, यांचं या क्यूट कपलचं काय चाललंय तरी काय. तिला ते पाहून खूप मजा येत असते आणि अर्णव आता डान्स करायला सुरुवात करतो. मग तो म्हणतो की मिस इंदोर आय वॉन्ट टू डान्स विथ यू. तेव्हा ती म्हणते की सर अहो वाजलेत किती आणि तुमचं चाललंय तरी काय, प्लीज बघा ना तुम्ही काय करताय ते. तेव्हा आता लगेचच अर्णव हा डान्स करायला लागतो. अपनी तो निकल पडी या गाण्यावरती तो आता डान्स करत असतो आणि अगदी सगळ्या गोष्टीत तो वेड्यासारखा वागत असतो. अंजलीला हे बघून फार मजा येत असते आणि त्यावर राकेश म्हणत असतो की हे काय चाललंय का यांचं, मलाही समजत नाही आहे. आणि अगं अंजली तू हसतेस काय, बघ अर्णव कसा वागतोय, अगं तो नशेत आहे असं वाटतंय. तेव्हा ती म्हणते की हो अहो कळतंय का तुम्हाला, नशा आहे ही नशा, ईश्वरीच्या प्रेमाची नशा चढली आपल्या चिंटूवर. असं म्हणून आता अंजली म्हणते की बापरे, मला तर इतकं क्यूट वाटतंय ना, खरंच दोघांनाही कोणाची नजरच नको लागायला. त्यावेळेला आता ईश्वरीला अर्णव म्हणत असतो की मिस इंदोर लेट्स एन्जॉय, आणि तो खूप हसत असतो. अंजली म्हणते की बघा ना दोघंजण आहे ना किती क्यूट वाटतायत, किती खुश वाटतायत, मला तरी वाटतंय ना की खूप मजा वाटते यांना बघून. तेव्हा मग अर्णवला बघत राकेश म्हणतो की अगं चल, या दोघांना आवाज दिला पाहिजे आणि आतमध्ये बोलवलं पाहिजे ना. तेव्हा लगेच अंजली म्हणते की नको अहो असं काय करताय तुम्ही, ते दोघंजणही एकमेकांसोबतचा वेळ घालवत आहेत ना. आणि मग म्हणूनच तो म्हणायला लागतो की मिस इंदोर थांब. आणि इथे राकेशला अंजली आतमध्ये घेऊन जाते आणि म्हणते की अहो तुम्ही त्यांना नका बोलवू, थांबा. असं म्हटल्यावरती आता ती त्याच्या हाताला धरून त्याला तिथून बाजूला घेऊन जात असते. तर इथे हे सगळं होत असताना अर्णव म्हणत असतो की मिस इंदोर मी हे सगळं ना खरंच खूप एन्जॉय करतोय, इथेच मजा येते, जायचंच नाही आहे मला, असं तो सांगत असतो. तर इथे अंजली ही त्याला म्हणत असते की राकेश तुम्ही असं करू नका, त्यांना डिस्टर्ब नको करू, त्यांची जी स्पेस आहे ती त्यांना एन्जॉय करू दे, आणि आपण जर त्यांना डिस्टर्ब केलं तर उगीचच प्रॉब्लेम होईल, त्यापेक्षा त्यांना जे काही करायचे ते करू दे. ती त्याला आतमध्ये घेऊन जाते. नंतर मग आता इथे ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर तुम्ही विसरले का, तुमचं सरप्राईज बघायचं ना आपल्याला, चला मग लवकर, आतमध्ये गेल्यावरती मी तुम्हाला ना मस्तपैकी एक सरप्राईज देणार आहे. असं म्हटल्यावर आता अर्णव तिच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो की मिस इंदोर तू असं का करते, मी तुला सांगितलं तरी तुला का कळत नाही. तेव्हा ती म्हणते की सर चला मी तुम्हाला बोलले ना. तो म्हणतो की ओके मिस इंदोर चल आता मी तुझं ऐकतो, आपण जाऊया, आणि मला ना तुला काहीतरी बोलायचं आहे खूप दिवसापासून मिस इंदोर. ईश्वरी म्हणते की बोला ना काय बोलायचं आहे. तेव्हा मग तो म्हणतो की मिस इंदोर आय. तेव्हा पुन्हा त्याचं तेच सुरू होतं. तेव्हा ती म्हणते की आय काय. तेव्हा मग अर्णव म्हणतो की आय मिस इंदोर यू आर ना ट्रूली इन्क्रेडिबल. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय. तेव्हा तो म्हणतो की इन्क्रेडिबल गं, इन्क्रेडिबल म्हणजे मिस इंदोर म्हणजे इन्क्रेडिबल. ती म्हणते की सर तुमचं ना काय चाललं ना, मला आज काहीच कळत नाही आहे, तुम्ही आज पूर्णच तुमची विमान सोडून दिलं आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर माझं विमान सुटलं बघ, आणि आज तुझे काही त्या अर्णवला त्या लावण्याला कानाखाली वाजवली, स्लॅप केलं ना, आणि तू दिसते एवढीशी पण तू आहे कमाल, खरंच छोटा पॅकेट बडा धमाका. असं म्हणून आता ती खूपच खुश होत असते आणि अर्णवला बघत असते आणि म्हणते की यांचं काय चाललं आहे काय. आणि तो म्हणतो की मिस इंदोर चल मी निघालो. आणि ईश्वरी म्हणते की सर आज तुम्ही होशमध्ये नाही आहे म्हणून मी काही बोलू शकत नाही, मला माहिती आहे, आणि पण जर मी उद्या तुम्ही फक्त शुद्धीवर या, बघतेच तुमच्याकडे. तर पुढच्या भागात अर्णवला ईश्वरी घेऊन चाललेली असते आणि अर्णव शिड्या चढतो, पुन्हा खाली उतरतो आणि सारखं 4-5 वेळा करतो आणि रडतो. ईश्वरी म्हणते काय झाले आता तुम्हाला, चला. तेव्हा मग तो म्हणतो मिस इंदोर बघ ना, अगं मी शिड्या चढतोय पण या शिड्या संपतच नाही आहेत, या स्टेप्स संपतच नाही आहेत, मी काय करू. आता ईश्वरी मात्र पार अर्णवला वैतागून गेलेली असते, घरात कोणालाही काहीही ऐकू द्यायचं नसतं, म्हणूनच ती हळूहळू अर्णवला घेऊन जात असते. परंतु अर्णवचा मात्र आवाज काही कमी होत नसतो. ईश्वरी म्हणते की आता काय करायचं काय, मग मी तुम्हाला उचलून घेऊन जायचं का, असा विचार तिच्या डोक्यामध्ये आता येत असतो. त्यानंतर आता एक पार्सलवाला येतो आणि तो म्हणतो की
ईश्वरी राजेश शिर्के ती म्हणते की हो मीच आहे. मग तो म्हणतो की हे घ्या तुमचं पार्सल आहे. ईश्वरी ते ओपन करते आणि बघते तर सॉरीचं कार्ड असतं आणि वर अर्णव तिच्याकडे बघत असतो. ईश्वरीच्या लक्षात येतं की त्यानेच दिलंय म्हणून ती चिडलेली असते. म्हणून आता आकाशला ते देते आणि म्हणते की आकाश सर हे घ्या, हे सॉरीचं कार्ड ना तुम्हाला ठेवा आणि ही मिठाई आहे ना ही पण तुम्हाला ठेवा. आता त्यावेळेला अर्णव तिच्याकडे बघतच राहतो आणि ती रागानेच आता त्याच्याकडे बघतच राहते. आता नेमकं पुढे काय घडणार, अर्णव ईश्वरीला कसं मनवणार, पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.